हॅलो फ्रेंड्स, मी भक्ती पठारे. आजच्या आपल्या एपिसोडचा विषय तुम्ही सुचवलेला आहे. मुली मुलांमध्ये काय बघतात. मुली मुलांमध्ये काय बघतात. ड्रेसिंग सेन्स, पर्सनॅलिटी, ड्रेसिंग अँड हेअरस्टाईल्स, कंपॅटिबिलिटी, बॉडी आणि लुकिंग, पर्सनॅलिटी, हाईट वगैरे. विश्वास, कम्फर्ट, म्हणजे असं कोणीतरी ज्याच्यासोबत क्रेझीपणा केला तरी चालेल. लुक्स असले पाहिजेत, केअरिंग असलं पाहिजे. वी शुड बी फ्रेंडली, त्याच्यावरती भरोसा ठेवता आला पाहिजे एखाद्या मुलीला. आजकाल लोक फक्त बघण्याकडे जातात, बाकी काय. तुम्हाला मुलांच्या कुठल्या गोष्टी अशा अट्रॅक्ट करतात. बॉडी, स्टाईल, पर्सनॅलिटी, बोलणं त्यांचं, डोळे, लुक, सेन्स ऑफ ह्युमर, तो किती समजूतदार आहे, स्वतःला कसा प्रेझेंट करतो, पैसा इम्पॉर्टंट आहे. द वे ही टॉक्स, द वे ही रिस्पेक्ट्स टू एव्हरी गर्ल. मुलांमध्ये सेक्स अपील कोणत्या गोष्टीने दिसतो आणि तुम्ही त्यांना काय टिप्स द्याल. बॉडी असली पाहिजे, फिजिकल फिटनेस मेंटेन असला पाहिजे, मग तो ऑफकोर्स म्हणजे मुली अट्रॅक्ट होणार. कॉन्फिडन्स हवा त्याला स्वतःबद्दल आणि पर्सनॅलिटी एकदम अशी छान पाहिजे. काहीतरी हॉबीज बिल्डअप केले पाहिजे. थोडंसं बॉडी तरी असलं पाहिजे, लाईक मसल्स अँड ऑल थोडं असलं पाहिजे. तुम्हाला असं शाय टाईपवाले मुलं आवडतात की एकदम बिंदास ड्यूड आवडतात. शाय नसायला पाहिजे, बिंदास ॲटिट्यूड असायला पाहिजे. बिंदास टाईप, बिंदास 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 ऑफकोर्स बिंदास, कारण की सगळं ओपन अप व्हायला पाहिजे ना. बिंदास बट अप टू सम लिमिट, लाईक म्हणजे एकदम जास्त बिंदास नसलं पाहिजे, अब्यूज वर्ड नाही यूज केलं पाहिजे. त्याने तुम्हाला कसं प्रपोज केलेलं आवडेल. नीजवरती बेंडून प्रपोज केला पाहिजे. कोणा थ्रू करण्यापेक्षा स्वतः बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. कवितेतून रोज इज मोर दॅन इनफ फॉर अ गर्ल. आणि त्यांच्या गुडघ्यावरती बसून हातामध्ये रोज पकडून बीच पे विथ रोजेस अँड एव्हरीथिंग. थोडासा फिल्मी टाईप, म्हणजे असं रोमॅन्टिक असा हे पाहिजे, ॲटमॉस्फिअर पाहिजे. रोमॅन्टिक ॲटमॉस्फिअर तर आहे तसं, तर करून दाखव. 2 मिनटं आहे ना, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. बघ ना, सगळं ॲटमॉस्फिअर किती छान आहे. तुला काहीतरी सांगायचं आहे. प्लीज तू वेगळा अर्थ घेऊ नको. खरंच मला तू खूप 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 आवडतेस. आय लव्ह यू. सो क्यूट. तुम्ही मुलांकडून काय एक्सपेक्ट करता. प्रायोरिटी मला दिली पाहिजे. त्याने समजून घेतलं पाहिजे. टाइम दिला पाहिजे मोस्ट. तो होणेच असला पाहिजे. वेळ दिला पाहिजे. सर्व गोष्टी शेअर करायला हवेत. नॉट दॅट टिपिकल शोना बेबी बाबूवाला. इट शुड बी नॉर्मल. माझी रिस्पेक्ट केली पाहिजे. कधी मला कोणत्या गोष्टीसाठी रडवलं नाही पाहिजे. स्वीटली बात करना चाहिए बस. त्याने तुमचे कसे लाड केले पाहिजे. दर सॅटर्डेला डेटवर नेले पाहिजे. वेगवेगळे गिफ्ट दिले पाहिजेत. गिफ्ट देऊन इमोशनली टचमध्ये राहिलं पाहिजे जास्त गिफ्ट देण्यापेक्षा. त्याने तुम्हाला कुठे फिरायला घेऊन गेलं पाहिजे. त्याने बीचवरती नेलं पाहिजे. लॉंग ड्राईव्ह जिथे कोणी नसेल तिथे. शांत ठिकाणी जिथे दोघं खूप बोलू शकाल, असं रिकामे रस्ते, रात्रीची वेळ वगैरे असं. कॅन्डल लाईट आहे ना, समुद्राच्या किनारी असं. लॉंग ड्राईव्ह, सी साईड, हिल स्टेशन, बीचवरती आणि फार्म हाऊसवरती रोमॅन्टिक सीन असा झाला पाहिजे, तेव्हा मजा येईल. त्याने एक्सपेन्सिव्ह हॉटेल्समध्ये गोवा, थायलंड, पॅरिस जैसी रोमॅन्टिक प्लेसेस पे. ओ माय गॉड. त्याने तुम्हाला किती वेळा कॉल केला पाहिजे. दिवसातून 5 वेळा तरी निवान. दिवसातून एकदा तरी कॉल केला पाहिजे. आणि जेवढा वेळ बोलेल तेवढा वेळ व्यवस्थित बोलला पाहिजे. एकदा 2दा केला तरी चालेल. 2-3दा. दिवसातून 2दा. एकदा तरी. कमीत कमी 4-5 वेळा तरी. एक डे में 1-2 बार बस. ते इरिटेट करण्यासाठी कॉल नाही केला पाहिजे. जेव्हा करावासा वाटेल तेव्हा फोन केला पाहिजे, पण कामाच्या वेळेला डिस्टर्ब नाही करता. त्याने तुम्हाला काय नावाने हाक मारलं पाहिजे. पिल्लू, पिल्लू, जान, बेबी, सोनू, बच्चा, डॉल, प्रिन्सेस, जानू वगैरे चालेल. जे नाव आहे त्याच. ऑफकोर्स माझ्या नावाने. कोई भी निकनेम जो हम बचपन से सुनते आए हो. त्याने तुमची कशी समजूत घालावी असं तुम्हाला वाटतं. अगं शोना ऐक ना. प्रेमाने सॉरी बोलून. ताबडतोब सॉरी म्हणून. शांततेने बोलून समजावून सांगितलं पाहिजे, बसून वगैरे. प्रेमाने की तू इथे चुकते किंवा तो चुकत असला तर मी भांडणं करून इरिटेट नाही व्हायचं. मला जवळ घेऊन, हातात हात घेऊन, म्हणजे पूर्ण सिच्युएशन समजून त्याने मला समजवलं. एकदम गुस्से से भी नहीं, लाइक जब मैं गुस्सा हूँ तो ही शुड बी काम. लेवल ऑफ अंडरस्टँडिंग दोघांमध्ये इक्वल असली पाहिजे. तुमच्या मते बेस्ट मुलगा एकदम परफेक्ट कसा असला पाहिजे. त्याने आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. समजूतदार पण असलं पाहिजे. सगळ्यांना सांगितलं पाहिजे प्राऊडली की ही माझी गर्लफ्रेंड आहे, ही माझी होणारी बायको आहे. बेसिकली ही शुड बी माय बेस्ट फ्रेंड. माझ्यासाठी माझ्या बाबांसारखा मला मुलगा हवा आहे, जो सुखात दुःखात काम प्रत्येक गोष्टीत सोबत असेल माझ्या. रिस्पेक्ट करणारा वगैरे, मोठ्यांची, आईवडिलांची. माझ्याशिवाय दुसरा कोणत्याच मुलीकडे त्याने बघितलं नाही. हे महत्वाचं आहे. तुमच्याशी गप्पा मारून खूप मजा आली. तर मग बघत राहा कॅफे मराठी, बिंदास बोल. काय धमाल होता ना आजचा एपिसोड. म्हणून म्हणते कॅफे मराठी यूट्यूब चॅनलला फक्त सबस्क्राईब करू नका, तर ती घंटी वाजवून
तुम्हाला नवीन नोटिफिकेशन्स मिळतील. तोपर्यंत बिंदास राहा, बिंदास बोला आणि बघत राहा कॅफे मराठी. बिंदास बोल. साऊंड टेस्ट. तू मुलांमध्ये काय बघतो उपेंद्र? अरे गेले पण नाही फिरायला आपण. चल.